नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण क्रिमिनल जस्टिस अ फॅमिली मॅटर ही नुकतीच आलेली वेब सिरीज एक्सप्लेन करणार आहोत, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. एपिसोड 1च्या सुरुवातीला आपण माधव मिश्रा याला त्याच्या पत्नीसोबत पाहतो, जिथे दोघंही माधवच्या ऑफिसकडे जात असतात. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की माधवने आता स्वतःचं एक ऑफिस उघडलं आहे आणि त्याचं एक मोठ्या लॉ फर्मसोबत टायअप झाला आहे. त्यामुळे माधवला आता चांगले पैसे मिळत आहेत. आज त्या लॉ फर्मच्या लोकांनी माधवच्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग ठेवली आहे. एका मोठ्या केसबाबत चर्चा करण्यासाठी. त्यानंतर माधव थेट आपल्या ऑफिसमध्ये येतो. इथे आपल्याला कळतं की एक फार्मसी कंपनी आहे क्युरासेल, ज्या ठिकाणी अँटिबायोटिकचं उत्पादन होतं. तिथे काम करणाऱ्या एका व्यक्तीचे फुफ्फुसे तब्बल 60% खराब झाली आहेत. याच केससाठी लॉ फर्मने माधवच्या ऑफिसमध्ये मीटिंग ठरवली होती. समोरचा वकील म्हणतो, आपण त्या क्युरासेल कंपनीला कोर्टात खेचू. पण त्याचवेळी त्या लॉ फर्मकडून आलेला शौर्य नावाचा व्यक्ती माधवला सांगतो की या केसचा सेटलमेंट करायचा आहे आणि त्या बदल्यात तो कंपनीच्या वतीने 1 कोटी रुपये देण्यास तयार आहे. तेव्हा माधव समोर बसलेल्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाचा आधार देऊन समजवतो आणि केस तिथेच संपवतो. तो त्याला 1 कोटीचा चेक देतो आणि प्रकरण तिथेच मिटवतो. यानंतर माधव शौर्यला विचारतो, सर, तुमच्या हातात आणखी 2 चेक होते, जे 3 कोटी रुपयांपर्यंत होते. मग तुम्ही फक्त 1 कोटीचा चेक का दिला? त्यावर शौर्य म्हणतो, आपल्याला कमीत कमी रकमेत डील करायची होती आणि तुला माहीतच आहे की तो गरीब माणूस 1 कोटीतच का तयार झाला? कारण तू त्याला समजावलं आणि तूही त्याच्यासारखाच दिसतोस. हे ऐकून माधवला खूप वाईट वाटतं की कदाचित त्याची काहीच किंमत नाही. पण तो काही बोलत नाही आणि तेवढ्या शौर्य त्याला हा केस संपवल्याच्या आनंदात आपली कार गिफ्ट करतो. थोड्या वेळाने माधवचे 2 असिस्टंट येतात. एक म्हणजे दीपू, जो माधवचा मेहुणा आहे, आणि दुसरी शिवानी, जी माधवच्या केस हाताळण्याच्या पद्धतीची फॅन असते. यानंतर आपण कमला नावाच्या एक कामवाली बाईला पाहतो, जी मार्केटमधून मासे घेऊन थेट एका इमारतीत जाते. ती डॉक्टर राज यांच्या घरी काम करत असते. राजच्या घरी शिरताच ती पाहते की राज एका स्त्रीला पकडून बसलेला आहे आणि ती स्त्री पूर्णपणे रक्तात माखलेली आहे. हे पाहून ती ओरडू लागते. आता इथून कथा 24 तास मागे जाते. इथे आपण राजच्या कुटुंबाला पाहतो. त्यात त्याची मुलगी इरा आहे, त्याची पत्नी अंजू आहे आणि त्याची आईसुद्धा आहे. मात्र आपल्याला लवकरच समजतं की अंजू आणि राज आता एकत्र राहत नाही. अंजू राजच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहते. आज इराचा वाढदिवस आहे म्हणून अंजू तिला पियानो भेट देते. इराची अवस्था पाहून आपल्याला समजतं की तिला काहीतरी मानसिक विकार आहे किंवा डिसऑर्डर आहे. ती कोणाच्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही आणि कधीकधी तिला अचानक झटकेही येतात. थोड्याच वेळात इथे रोशनी नावाची एक मुलगी येते आणि समजतं की ती राजची गर्लफ्रेंड आहे. ती इराची केअरटेकर सुद्धा आहे. कुठे ना कुठे आपल्याला अंजूच्या चेहऱ्यावरून कळतं की तिला रोशनीची उपस्थिती अजिबात आवडत नाही. यानंतर राज आपल्या हॉस्टेलमध्ये जातो, जिथे तो एका पेशंटवर उपचार करत असतो. उपचारानंतर तो थेट आपला मित्र अर्शला भेटतो, जो इराचा मेडिकल केस हाताळत असतो. अलीकडेच त्यांनी इराचे काही टेस्ट केले होते, हे जाणून घेण्यासाठी की तिला कुठे कॅन्सर वगैरे तर नाही ना. पण रिपोर्ट नॉर्मल येतो. मात्र खरी समस्या अशी होती, इराला लो ब्लड शुगरची समस्या आहे, जी लहान मुलांमध्ये फारशी आढळत नाही. त्यामुळे राज टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर राज थेट अंजूला कॉल करतो, इराच्या रिपोर्टबद्दल सांगण्यासाठी. पण तेवढ्यात तिथे रोशनी येते आणि ते दिसताच राज कॉल कट करतो. राज आणि रोशनी एकत्र असताना अंजूचा फोन पुन्हा येतो, जे पाहून रोशनीला थोडं विचित्र वाटतं. ती मनात विचार करते की राजला अंजूसोबत अजून काय बोलायचं आहे. यानंतर जेव्हा राज आणि रोशनी घरी परत येत असतात, तेव्हा राज तिला सांगतो, आज रात्री इराच्या बर्थडे पार्टीला वेळेवर यायचं. पण रोशनी म्हणते, माझा मूड नाही, कारण तिथे मला तुझे मित्र भेटतील आणि त्यांना वाटेल की मी एक लग्न झालेल्या माणसाला डेट करते. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकणार नाही. ती अंजूचा विषय सुद्धा वळवून बोलते. जेव्हा राज म्हणतो, अंजू आणि माझ्यात काहीही उरलेलं नाही. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो आणि म्हणून तुला पार्टीला यायचं आहे. यानंतर राज थेट अंजूच्या घरी जातो, त्याच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये जाण्याआधी, आणि तिला सांगतो की इराला कॅन्सर नाही आहे. हे ऐकून अंजूला मोठा दिलासा मिळतो. रात्री इराच्या वाढदिवसाची पार्टी असते, जिथे अनेक लोक आलेले असतात. तेव्हाच रोशनी गुलाबी रंगाची साडी घालून येते. राज तिला आपल्या मित्रांशी ओळख करून देतो. मित्र तिची थट्टा करत असतात. सांग ना, तुला रोशनी कशी मिळाली? तेव्हा राज सांगतो की रोशनी पूर्वी हॉस्पिटलमध्ये नर्स होती. मग ती इराची केअरटेकर म्हणून घरात येऊ लागली आणि हळूहळू आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. जेव्हा सगळे पार्टीमध्ये एन्जॉय करत असतात, तेव्हा रोशनी काही मित्रांचं बोलणं ऐकते. ते म्हणतात की ही रोशनी तर अगदी तुच्छ वाटते. अंजूच खऱ्या अर्थाने बेस्ट आहे. हे ऐकून रोशनीला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात अंजूसुद्धा पार्टीमध्ये येते, जिने ही रोशनीसारखीच गुलाबी रंगाची साडी घातलेली असते. यानंतर इरा केक कापते आणि सगळे मजा करायला लागतात.
पण अंजू आणि राज एकत्र हसताना पाहून रोशनीला खूप राग येतो आणि ती रडतच पार्टीतून निघून जाते. तेव्हाच कोणीतरी खालून रोशनी जात असताना तिचा एक व्हिडिओ शूट करत असतो. तो कोण आहे हे पुढे कळणार आहे. पुढच्या दिवशी आपण पाहतो की राज सकाळी उठताच रोशनीला मेसेज करतो, पण तिच्याकडून काहीच उत्तर येत नाही. मग तो कालच्या रात्रीचा पार्टीचा कचरा फ्लॅटच्या बाहेर ठेवतो. राजची आई काही कामासाठी बाहेर जाते आणि राज जॉगिंगसाठी निघून जातो. थोड्या वेळाने राज घरी परत येतो आणि त्याच्या येण्याच्या सुमारे 15 मिनिटांनी कमलासुद्धा त्याच्या घरी येते. ती पाहते की राजच्या हातात एक बाईचं प्रेत आहे आणि ती जोरात किंचाळते. कमलाची किंकाळी ऐकून समोरच्या फ्लॅटमधून अंजू धावत येते आणि तिला समजतं की राजच्या हातात जो मृतदेह आहे ती दुसरी कोणी नसून रोशनी आहे. हे पाहून अंजू घाबरून जाते आणि ताबडतोब पोलिसांना कॉल करते. थोड्याच वेळात पोलीस येतात आणि या खुनाचा तपास एक महिला पोलीस ऑफिसर गौरी हँडल करत असते. तिचा सहकारी रवी तिला सांगतो की त्या मुलीचा मृत्यू गळा चिरल्यामुळे झाला आहे आणि तिचं राजसोबत अफेअर होतं. यानंतर गौरी क्राईम सीनची तपासणी करवते आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवते. नंतर ती थेट अंजूला भेटायला जाते आणि विचारते की रोशनी आणि राज कधीपासून एकत्र होते. अंजू सांगते की गेल्या 15 महिन्यांपासून. ती हेही स्पष्ट करते की त्यांचा अजून घटस्फोट झालेला नाही, फक्त ते वेगळे राहतात. गौरी मग सांगते की आता आम्ही राजला पोलीस कस्टडीत घेणार आहोत. यानंतर जाताना गौरी रवीला सांगते, इथले सगळे CCTV फुटेज काढ आणि काल रात्रीच्या पार्टीला आलेल्या सगळ्या लोकांची यादी आण आणि कोणत्याही परिस्थितीत मर्डर वेपन शोध. ते अजूनही सापडलेलं नाही. रवी सांगतो की इथे फक्त एंट्री आणि एक्झिट पॉईंटवर कॅमेरे आहेत. फ्लोअरवर कुठेच कॅमेरे नाहीत. म्हणजेच केस अजून कॉम्प्लिकेटेड होणार. यानंतर राजला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं आणि ही मर्डरची केस मीडियामध्येही पसरते की एका डॉक्टरने खून केला आहे. मग आपण पाहतो की माधव आपल्या ऑफिसमध्ये असतो आणि तिथे अंजू त्याला भेटायला येते. ती म्हणते, मी तुमचं खूप नाव ऐकलं आहे. माझ्या नवऱ्यावर मर्डरचा आरोप आहे. कृपया त्याला वाचवा. हे ऐकून माधवचे असिस्टंट आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, आता तर खऱ्या अर्थानं मजा येणार. आणि पहिला एपिसोड इथेच संपतो. एपिसोड 2च्या सुरुवातीला रवी गौरीला सांगतो की त्यांना अजूनही मर्डर वेपन कुठेच सापडलेलं नाही. मग दोघेही कमला आणि राजची स्वतंत्रपणे चौकशी करतात. तिथे कमला पोलिसांना तिच्यासोबत जे काही घडलं ते सर्व सांगते. ती सांगते की आधी तिला वाटलं की मरणारी व्यक्ती अंजू आहे, पण नंतर कळलं की ती रोशनी आहे. कारण काल रात्री दोघींनी एकसारखीच गुलाबी रंगाची साडी घातली होती. राज सांगतो की तो जॉगिंगवरून लवकर परत आला होता. कारण काल रात्री त्याने खूप दारू प्यायली होती आणि सकाळी तब्येत बरी वाटत नव्हती. घरी परतताच त्याने पाहिलं की रोशनीच्या गळ्यावर चाकूचा घाव होता आणि ती तडफडत होती. काही सेकंदातच तिचा मृत्यू झाला. कमला सांगते की काल रात्री रोशनी आणि राज साहेबांमध्ये भांडण झालं होतं. रोशनी खूप प्यायली होती म्हणून राज तिला खोलीत घेऊन गेला. थोड्या वेळाने रोशनी तिथून निघून गेली आणि रागात घरी परतली. हे सर्व ऐकून गौरी थेट राजकडे चौकशीसाठी जाते आणि विचारते की पार्टीमध्ये रोशनी आणि तुझ्यात काय झालं होतं. तेव्हा राज उत्तर देतो की रोशनी घरी गेली, फार काही झालं नाही. पण आता त्याला लक्षात येतं की पोलीस त्यालाच मर्डरर ठरवत आहे. तेव्हा तो म्हणतो, मी कोणताही खून केला नाही, मला माझ्या वकिलाशी बोलायचं आहे. त्यानंतर गौरीच्या सिनियर अधिकाऱ्यांकडून तिला आदेश मिळतो की हे केस लवकरात लवकर सोडवायला हवी, कारण एक मोठा डॉक्टर खुनाच्या आरोपाखाली आहे. त्यामुळे काहीही करून सत्य बाहेर आणा. दुसरीकडे माधव आज राजला भेटायला येतो. अंजूनेच त्याला हायर केलं असतं. माधव राजकडून सविस्तर माहिती विचारतो. जॉगिंगपासून घरी परत येईपर्यंत काय झालं. राज पुन्हा त्याच गोष्टी सांगतो ज्या त्याने पोलिसांना सांगितल्या होत्या, की घरी आल्यानंतर त्याला रोशनी जखमी अवस्थेत दिसली आणि ती त्याच्या हातातच मरण पावली. हे ऐकून माधव म्हणतो की अजूनही खून करण्यात आलेला हत्यार म्हणजे मर्डर वेपन सापडलेला नाही. बघूया पुढे काय होतं. तसेच तो राजला सांगतो की त्याने कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. उद्या न्यायाधीश ठरवतील की राजला रिमांडमध्ये ठेवायचं की नाही. पुढच्या दिवशी आपण कोर्ट सीन पाहतो. रोशनीच्या केसची बाजू कदम नावाचा वकील लढत असतो, तर माधव राजसाठी बेलची म्हणजे जामिनाची मागणी करतो. मग कदम कोर्टात राजवर लावलेले सर्व आरोप मांडतो आणि न्यायाधीशांपुढे बेल नाकारण्यासाठी युक्तिवाद करतो. शेवटी न्यायालय राजची बेल म्हणजे जामीन नाकारते. न्यायाधीश राजला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देतात. यानंतर माधवकडे पुन्हा एकदा त्या मोठ्या लॉ फर्मकडून शौर्य येतो. तो म्हणतो, माझ्या कानावर आलंय की तुम्ही राजची केस घेतलीये. असं करा, ती केस सोडून द्या, नाहीतर तुम्हाला आमची फर्म सोडावी लागेल. कारण जर तुम्ही ही केस लढलात तर तुम्ही खूप प्रसिद्ध होऊन जाल. पण आम्हाला असं कोणीतरी साथ देणारा वकील हवा आहे. हे ऐकून माधव काहीच बोलत नाही आणि शांत राहतो. दुसरीकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो आणि डॉक्टर सांगतात की रोशनीवर हल्ला समोरून झाला आहे. तिच्या शरीरावर झालेली इजा एखाद्या छोट्या चाकूने झाली आहे. शिवाय मारेकरी उजवा म्हणजे राईट हँडेड होता. इथे अंजू इराला सांगते की काही दिवस राज घरी येणार नाही
हे ऐकून इरा रागात आपल्या रूममध्ये जाऊन बसते. दरम्यान पोलिसांनी राजच्या मित्रांची चौकशी सुरू केली होती. सर्वजण सांगतात की पार्टी दरम्यान राज आणि रोशनी दोघंही खोलीत गेले होते, पण त्यांचं भांडण झालं होतं की नाही याची त्यांना काही खबर नाही. थोड्या वेळाने रोशनीची आई पोलीस ठाण्यात येते, तिच्या मृत मुलीचं शव पाहण्यासाठी, आणि आपल्या मुलीची अवस्था पाहून ती टाहू फोडते. यानंतर आपण माधवची असिस्टंट शिवानीला पाहतो. आपल्याला कळतं की ती श्रीमंत घरातून आलेली आहे. तिने परदेशातून लॉचं शिक्षण पूर्ण केलं आहे आणि आता ती माधवच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवून त्याच्या अंडर प्रॅक्टिस करते आहे. शिवानी माधवच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि सगळ्यांना सांगते की राजसोबत त्या दिवशी नक्की काय घडलं होतं ते सगळं पुन्हा आठवून सांगा. मग माधव म्हणतो, आपल्याला त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे जो रोशनीवर राग धरून होता आणि जो त्याच इमारतीमध्ये राहत होता. यावर दीपू म्हणतो, ती व्यक्ती अंजू असू शकते. पण माधवला अंजूवर संशय वाटत नाही. तेवढ्यात माधवची बायको, जी हे सगळं ऐकत असते, ती म्हणते, तशी तर ती मुलगी इरासुद्धा असू शकते, जी राजच्या फ्लॅटमध्येच होती. हे ऐकून माधवही थोडा थांबतो आणि विचार करतो, हो, असंही असू शकतं. दुसरीकडे गौरी क्राईम स्पॉटचे फोटो तपासत असते आणि काहीतरी लक्षात घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिला दिसतं की सेल्फवर ठेवलेली एक ट्रॉफी गायब आहे. त्याचवेळी क्राईम सीनवर एक छोटा ग्लासही सापडलेला असतो. हे सगळं पाहून गौरी थेट राजच्या घरी जाते. हे सिद्ध होतं की रोशनीवर हल्ला याच ट्रॉफीने करण्यात आला होता. पण आता ती ट्रॉफी कुठे आहे हे समजत नव्हतं. दुसरीकडे माधव आज इराकडे चौकशीसाठी येतो, जेणेकरून जर तिला काही माहिती असेल तर ती सांगू शकेल. आणि याच दरम्यान माधवला हेही कळतं की अंजू स्वतःच एक वकील आहे, पण तिने आता वकिली सोडली आहे. त्यामुळे ती आधीपासून माधवला ओळखत होती. इकडे गौरी बाहेर येताच तिला एक कचरा ट्रक दिसतो. ती ट्रक ड्रायव्हरला थांबवते आणि विचारते, रातचा कचरा तूच उचललास का? मग सांग, तू कुठे टाकलास? ड्रायव्हर त्यावर ठिकाण सांगतो. माधव इराला अगदी प्रेमाने विचारतो, त्या दिवशी फ्लॅटमध्ये कुणी येताना दिसलं का? किंवा काही आवाज ऐकू आला का? पण इरा काही उत्तर देत नाही. ती फक्त ड्रॉइंग करत राहते. मग माधव आणखी काही विचारतो. तेव्हा इरा चिडून तिथून उठून जाते आणि अंजू तिला शांत करण्यासाठी तिच्या मागे जाते. तेव्हा माधव इराची स्केचबुक उघडतो आणि पाहतो की इराने सगळ्यांचे नॉर्मल स्केचेस काढलेत. फक्त रोशनीचं स्केच खूप विचित्र, भयानक काढलेलं आहे. हे पाहून माधवला ते खूप संशयास्पद वाटतं. आणि इथेच एपिसोड 2 संपतो. एपिसोड 3च्या सुरुवातीला आपण पाहतो, रवी आणि संपूर्ण पोलीस फोर्स राजच्या कचऱ्यातून मर्डर वेपन शोधण्यासाठी त्या कचरा टाकण्याच्या ठिकाणी जातात. पण ती जागा पाहून ते सगळे हादरून जातात. तरी रवी गौरीला एक चांगली बातमी देतो की राजचा कचरा उचलणारी गाडी खासगी होती. त्यामुळे ती फार दूर गेलेली नव्हती आणि त्यामुळेच त्यांनी जिथे कचरा टाकला असेल ती जागा छोटी असेल, जेणेकरून तिथून मर्डर वेपन शोधायला थोडं सोपं जाईल. इकडे इरा शाळेसाठी तयार होते आणि शाळेत जाण्यापूर्वी अंजूला विचारते, मृत्यू म्हणजे काय? यावर अंजू थोडंफार सांगते आणि मग तिला शाळेत सोडते. दुसरीकडे माधव आज इराच्या डॉक्टर अर्शकडे जातो. तो शिवानीला सांगतो की इराच्या स्केचमध्ये रोशनीचं चित्र खूप विचित्र होतं, त्यामुळे त्याला तो विषय खूप संशयास्पद वाटतो. माधव अर्शकडे इराच्या आजारपणाबद्दल विचारतो आणि विचारतो, या प्रकारच्या कंडिशनमध्ये मुलं कधी-कधी हायपर होतात ना? यावर अर्श म्हणतो, हो, असं होतं. पण इराने काहीही चुकीचं केलं नाही. मी तिच्यावर उपचार करत होतो. ती मुलगी एकदम बरी आहे. इकडे आपण इराला शाळेत पाहतो. ती पियानोची प्रॅक्टिस करत असते. तेव्हा काही मुलं येऊन तिला त्रास देतात आणि गुस्स्यात इरा जवळचा एक बॅग फाडून टाकते. त्यानंतर आपण त्या लॉ फर्मला पाहतो, जिथे रोशनीची केस चालू आहे. तिथे एक मुलगी हेडखळी येऊन म्हणते, सर, कदम सर माधव मिश्रासमोर टिकणार नाही. कृपया मला ही केस लढण्याची संधी द्या. ती मुलगी म्हणते, मी माझी काबिलियत सिद्ध करून दाखवेन. हे ऐकून तिचा हेड म्हणतो, ठीक आहे, मी विचार करून सांगतो. इकडे माधव आपल्या ऑफिसमध्ये येतो, तेव्हा शौर्य आधीच तिथे बसलेला असतो. शौर्य त्याला विचारतो, तुम्ही अजूनही ही केस सोडलेली नाही का? मग तो माधवला 1 दिवसाची मुदत देतो आणि म्हणतो, जर उद्यापर्यंत तुम्ही ही केस सोडली नाही, तर तुम्हाला फर्ममधून बाहेर काढलं जाईल. कारण या खटल्यामुळं आमच्या फर्मचं नाव खराब होत आहे. आमची फर्म कधीही खुनाची केस लढत नाही. हे बोलून शौर्य तिकडून निघून जातो. तेवढ्यात तिथे बातम्यांमध्ये ब्रेकिंग न्यूज चालू होते. अँकर सांगतो की रोशनीच्या हत्येप्रकरणात एक नवीन आरोपी सापडला आहे आणि तो दुसरा कोणी नसून कचरा उचलणारा ड्रायव्हर मोनू आहे. न्यूजमध्ये सांगितलं जातं की मोनूला महिलांचे छुपे व्हिडिओ बनवण्याची सवय होती. त्यामुळे शक्यता आहे की त्याने रोशनीचा खून केला असेल. हे ऐकून माधव विचारात पडतो. दरम्यान पोलिसांनी मोनूला अटकही केलेली असते. माधवकडे दीपू येतो आणि सांगतो, ही न्यूज मीच दिली आहे मीडियाला. तो पुढे सांगतो की मोनूवर मला आधीपासूनच संशय होता, म्हणून मी त्याचा पाठलाग सुरू केला आणि लक्षात आलं की तो नेहमी महिलांकडे वाईट नजरेने बघतो आणि त्यांच्या चोरून व्हिडिओही काढतो. दीपू म्हणतो, मी त्याचे काही व्हिडिओ काढून एक न्यूज चॅनलच्या मित्राकडे पाठवले.
आता सगळ्यांना वाटेल की मोनूच खरा खुनी आहे आणि राज वाचेल. पण हे ऐकून माधव संतापतो आणि म्हणतो, एका व्हिडिओवरून काहीच सिद्ध होत नाही. उलट तू माझं काम अजून कठीण करून टाकलंस. अशा मूर्खपणाच्या गोष्टी करण्याआधी एकदा तरी मला विचारलं असतंस. माधव दीपूला जोरात सुनावतो. तेवढ्यात गौरीला तिचे सिनियर ऑफिसर बोलावतात आणि मोनूचा मोबाईल दाखवतात. त्यात रोशनीचे अनेक चोरून घेतलेले फोटो असतात आणि काही व्हिडिओ देखील. अगदी त्या रात्रीचेही, जेव्हा रोशनी रडत घरी जात होती. तो व्हिडिओही मोनूनेच काढला होता. हे पाहून सिनियर गौरीला झापतात आणि म्हणतात, खरा खुनी मोनू असण्याची शक्यता आहे, पण आपण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. मग ते म्हणतात, तुझ्याकडून ही केस नीट हँडल होत नाहीये, म्हणून आम्ही ही केस एका सिनियर ऑफिसरकडे दिली आहे. तो सिनियर ऑफिसर कोण असतो? तर गौरीचा एक्स हजबंड हर्ष. हे ऐकून गौरी खूप खिन्न होते. दुसरीकडे आपण कदम वकिलाला पाहतो, जो त्या तरुण वकील मुलीला सांगतो, आपण सत्याच्या बाजूने त्या डॉक्टरला भिडलो होतो, पण बघ, खरा खुनी तर कचरा उचलणारा म्हणून निघाला. हे ऐकून ती मुलगीही विचारात पडते. इकडे माधव विचार करत असतो की त्याने ही केस लढावी की लॉ फर्मचं ऐकावं. शेवटी तो ठरवतो की तो ही केस लढणारच. सर्वात आधी तो लॉ फर्मने दिलेली कार घेऊन त्या माणसाकडे जातो, ज्याचे फुफ्फुसे खराब झाली होती. म्हणजेच माधवने ती लॉ फर्म सोडली आणि त्यांच्या पैशाचा चांगला उपयोग करून इतरांचं भलं केलं. इकडे हर्ष येताच मोनूला रिमांडवर घेतो आणि विचारतो, तू रोशनीला का मारलं? पण मोनू सतत नकार देत राहतो. मग हर्ष संतापून मोनूवर ग्लास फेकतो, पण मोनू तो ग्लास उलट्या हाताने अडवतो. हे पाहून हर्ष थेट आपल्या सिनियरकडे जातो आणि सांगतो, माझ्या मते मोनूने खून केलेला नाही, कारण फाईलमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की खून करणाऱ्याने उजव्या हाताने रोशनीवर वार केला होता, पण मोनू तर डावखुरा आहे. तेवढ्यात गौरी येऊन सांगते की मोनूच्या क्लाउड अकाउंटवर एक व्हिडिओ मिळाला आहे, ज्यात 2 आठवड्यांपूर्वी अंजू आणि राज कारमध्ये किस करत आहेत. पण अंजूने सांगितलं होतं की त्यांना वेगळं होऊन 1 वर्ष झालं आहे. म्हणजेच या दोघांकडेही काहीतरी कारण होतं रोशनीपासून सुटका मिळवण्याचं. आणि इथेच एपिसोड 3 संपतो. एपिसोड 4च्या सुरुवातीला आपण पाहतो की पोलिसांनी हत्या झालेलं शस्त्र म्हणजेच मर्डर वेपन सापडावं म्हणून कुत्र्यांना संपूर्ण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कामाला लावलं होतं. पण इतक्या मोठ्या ढिगाऱ्यातून एक छोटी गोष्ट शोधणं काही सोपं काम नव्हतं. दुसरीकडे आपण रोशनीचा अंत्यसंस्कार होताना पाहतो, जिथे तिची आई फारच रडत असते. राजला आता तुरुंगात टाकलेलं असतं आणि तो खूपच अस्वस्थ दिसतो. मग माधवही रोशनीच्या अंतिम संस्काराला पोहोचतो. तो शिवानीला सांगतो, इथे येणं खूप गरजेचं होतं, कारण इथेच आपल्याला रोशनीचे मित्र आणि शत्रू दोघंही दिसू शकतात. म्हणून सगळ्यांवर नीट लक्ष ठेवा. एकही व्यक्ती सुटायला नको. त्याचवेळी अंत्यसंस्कारात अंजू आणि अर्शही येतात. पण अंजूला पाहताच रोशनीची आई भडकते. ती ओरडते, तुझ्यामुळेच माझ्या मुलीचा जीव गेला. देव करो तुम्हीही सडून मडून मरो. तुमच्या घरात पाय ठेवताच माझी मुलगी संपली. असं बोलून ती अंजूला तिकडून हुसकावून लावते. थोड्या वेळाने माधवही रोशनीच्या आईशी बोलायला जातो, पण ती त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. यानंतर माधवची पत्नी रत्ना येते आणि आपल्या भावाच्या वतीने माफी मागते की त्याने त्या क्लिप्स मीडियात देऊन चुकी केली. आजपासून तो असं काही करणार नाही. माधवचा मेहुणाही स्वतःची चूक मान्य करतो आणि माधवही त्याला माफ करतो. यानंतर माधव आणि शिवानी एकटे असतात. तेव्हा शिवानी सांगते, ती मुलगी जी रोशनीच्या आईसोबत आहे ना, ती रोशनीची बेस्ट फ्रेंड आहे. तेवढ्यात माधवचं एका माणसावर लक्ष जातं, जो फारच दुःखी दिसत असतो. तो म्हणतो, हा नक्कीच रोशनीचा एक लवर असावा. चला याचा मागोवा घ्यायला हवा. मग ते दोघं त्या व्यक्तीचा पाठलाग करायला सुरुवात करतात आणि त्या व्यक्तीच्या मागे मागे जातात. ते एका दारूच्या दुकानावर पोहोचतात. तिथे तो व्यक्ती प्यायला बसलेला असतो. इथे रोशनीच्या आईला मीडियावाले त्रास देऊ लागतात, अगदी असभ्य आणि चुकीचे प्रश्न विचारून. पण योग्य वेळी तिथे एक वकील येते आणि त्या सगळ्यांपासून रोशनीच्या आईला वाचवते. ही तीच वकील असते जी आपल्या बॉसकडून रोशनीची केस मागत होती. मीडियासमोर ती अशीशी बोलते की मीडिया गप्प होऊन जातं आणि रोशनीच्या आईलाही तिचं बोलणं आवडतं. दुसरीकडे माधवसोबत त्याची पत्नी रत्ना, शिवानी आणि त्याचा मेहुणा देखील तिथे असतात. त्यांना पाहून एक माणूस स्वतःहून विचारतो, तुम्ही सगळे माझा पाठलाग का करत आहात? त्या दिवशीही मी तुमचं हे सगळं लक्षात घेतलं. त्यावर माधव म्हणतो, मला वाटतं तू रोशनीचा कोणीतरी खास व्यक्ती आहेस. आता तू स्वतःच मला खरं सांग, नाहीतर मला ते शोधावं लागेल. तेव्हा तो माणूस सांगतो, माझं नाव दिग्विजय आहे. मी रोशनीचा मंगेतर होतो. ती नर्स म्हणून काम करत होती आणि मीही माझं काम करत होतो. आमची भेट 3 वर्षापूर्वीच झाली. आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो आणि मग सगाई झाली. पण नंतर रोशनीची भेट राजशी झाली. त्याने तिला आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी ठेवलं. मी तेव्हा सुद्धा खुश होतो की ती चांगलं काम करत आहे. पण हळूहळू राजने तिला आपल्या प्रेमात अडकवलं आणि ती माझ्यापासून दूर झाली. सगाईच्या 13 महिन्यानंतर तिने अचानक मला भेटून सगळी तोडण्यासाठी सांगितलं आणि त्याचं खरं कारण तिने कधी सांगितलंच नाही. पण नंतर मला समजलं
की ती राजच्या प्रेमात पडली होती. राज माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहे. त्यामुळे त्याने तिला आपल्याकडे खिचून घेतला. त्यावर माधव विचारतो, त्यानंतर तू रोशनीला पुन्हा कधी भेटलास? दिग्विजय उत्तर देतो, साधारण 6-7 महिने आधी मी तिला एकदा भेटलो होतो. पण ती मला पूर्वीसारखी वाटलीच नाही आणि आता तिचे हे हाल पाहून फारच वाईट वाटत आहे. हे सांगून दिग्विजय उदासीनपणे तिकडून निघून जातो आणि माधव काहीतरी विचार करत राहतो. दुसरीकडे आपण पोलीस अधिकारी गौरीला पाहतो, जी आता रोशनीच्या घरी चोरपणे तपास करायला जाते. खरं तर गौरीला हे प्रकरण स्वतः सोडवायचं होतं, कारण तिच्या सिनियरने म्हणजे तिच्या एक्स हजबंड हर्षला ही केस सॉल्व्ह करायला दिली होती. त्यामुळे गौरी स्वतःच्या जोमाने तपास सुरू करते. ती रोशनीची संपूर्ण खोली शोधते आणि तिला एका ठिकाणी हॉस्पिटलशी संबंधित एक कागद मिळतो. त्या कागदावरचं नाव वाचून ती थेट हॉस्पिटलमध्ये जाते. दुसरीकडे आपल्याला ती लॉयर लेखा दिसते, जी रोशनीची केस लढायची इच्छा ठेवत होती. तिचे बॉस तिला बोलावतात आणि सांगतात, तू तर न्यूज चॅनलवर ट्रेंड करत आहेस. जसं तू रोशनीच्या आईला मीडियापासून वाचवलंस, ते फार जबरदस्त होतं. आता ही केस तूच हँडल करणार आहेस. पण लक्षात ठेव, हरलीस तर बदनामी फक्त तुझी होईल. लेखा हे ऐकून होकार देते. इकडे गौरी हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि रोशनीच्या नावावरून तिथून माहिती मागते. तेव्हा तिला समजतं की रोशनीने 2 महिन्यांपूर्वी अबॉर्शन केलं होतं. हे ऐकून गौरी विचारात पडते. दुसऱ्या बाजूला गौरीचा एक्स हजबंड हर्ष रवीला विचारतो, माझ्या लक्षात एक गोष्ट येत नाही. पार्टीच्या रात्री रोशनीने जे कपडे घातले होते, तेच दुसऱ्या दिवशी मृत्यूच्या वेळी तिच्यावर होते. ती राजच्या घरी पोहोचलेली आणि कपडे बदललेच नाहीत. हे कसं शक्य आहे? त्यावर रवी सांगतो, कदाचित ती नशेत असेल, कारण तिच्या रक्तात थोड्या प्रमाणात दारूचे अंश सापडलेत. यानंतर गौरी रोशनीच्या बेस्ट फ्रेंडला भेटते आणि विचारते, की तुला तिच्या अबॉर्शनबद्दल माहिती होती का? त्यावर ती मैत्रीण स्पष्टपणे नकार देते आणि पुढे सांगते, ज्या दिवशी रोशनीने अबॉर्शन केलं होतं, त्या दिवसात रोशनी माझे कॉल्स उचलत नव्हती. म्हणून मी तिच्या घरी गेले. तिथं पाहिलं तर ती रडत होती. पण काही दिवसांनी ती पुन्हा कामावर आली आणि असं वागू लागली की काही घडलंच नाही. जणू काही घडलंच नव्हतं. त्यामुळे मीही जास्त काही विचार केला नाही. इकडे पोलीस अजूनही कचऱ्याच्या ढिगात डॉग्सच्या मदतीने तपास करत असतात आणि त्यांना शेवटी एक पॉलिथिन सापडते, ज्यात मर्डर वेपन असतो. यानंतर गौरीला पोलीस ठाण्यात बोलावलं जातं आणि तिचे वरिष्ठ तिचं कौतुक करतात. कारण हे सर्च ऑपरेशन गौरीच्याच आदेशावरून सुरू झालं होतं आणि त्याच्या जोरावर मर्डर वेपन सापडलं होतं. आता ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलं जातं. हर्ष देखील गौरीचं कौतुक करतो, जे तिला खूप चांगलं वाटतं. दुसरीकडे राजची आई अंजूला सांगते, मी आज राजला जेलमध्ये भेटायला जाणार आहे आणि इरालाही घेऊन जाणार आहे. आपण तिच्यापासून किती दिवस सत्य लपवणार? आणि हीच योग्य वेळ आहे. तू तुझ्या नात्याला पुन्हा एक संधी दे. अंजू त्यावर होकार देते आणि म्हणते, ठीक आहे, मी तुमच्यासोबत राजला भेटायला येईन. त्याचवेळी न्यूजवर गौरीचा सिनियर ऑफिसर मीडियासमोर सांगतो, की आम्हाला मर्डर वेपन सापडला आहे आणि लवकरच आम्ही खऱ्या खुनीचा शोध लावू. हे ऐकून अंजू घाबरते. ती आपल्या सासूला साईडला घेऊन काहीतरी सांगते. पण तिनं काय सांगितलं हे आपल्याला पुढे कळणार आहे. तिथेच माधव जेलमध्ये राजला भेटायला येतो आणि सांगतो, आता तर मर्डर वेपनही सापडला आहे. त्यामुळे केस अजूनच गुंतणार आहे. तुम्हाला जर रोशनीच्या भूतकाळाबद्दल काही माहिती असेल तर कृपया मला सांगा. आम्हाला तिचा एक्स दिग्विजय सापडला आहे. राज त्यावर काहीतरी सांगतो, जे आपल्याला पुढच्या भागात समजेल. इकडे अंजू फार चिंतेत दिसते. मग ती एक चेक भरते आणि कुठेतरी निघते. जाण्यापूर्वी ती इराला सांगते, मला बाहेर जावं लागेल, थोड्या वेळात येईन. पण आपल्या दोघींचं एक सिक्रेट आहे ना, ते कुणालाच सांगायचं नाही. असं अंजू इराला बजावते. याचा अर्थ अंजूने काहीतरी गडबड निश्चितच केली आहे. इकडे लेखा केसवर चर्चा करण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात येते. तेव्हा गौरी तिला सांगते, खुनाच्या 2 महिन्यापूर्वी रोशनीने अबॉर्शन केलं होतं. हे ऐकून तिथले सगळे लोक हादरतात. दुसरीकडे इरा आणि तिची आजी म्हणजे राजची आई राजला भेटायला येतात. त्यांना पाहून राज भावनिक होतो. आता आपण अंजूला पाहतो. ती थेट शिवानीच्या आईला भेटायला येते. आपल्याला इथे हे समजतं की शिवानीची आई एक सुप्रसिद्ध वकील आहे. अंजू तिला सांगते की पोलिसांच्या हाती मर्डर वेपन लागला आहे आणि ज्या क्षणी फॉरेन्सिक रिपोर्ट येईल तेव्हा पोलीस थेट मला अरेस्ट करायला येणार आहेत. कारण ज्या गार्बेज बॅगमधून मर्डर वेपन सापडलं ती बॅग माझीच आहे. आणि याच खुलासासोबत एपिसोड 4 इथेच संपतो. एपिसोड 5 ची सुरुवात होते राजची मेट कमला हिला दाखवून. ती मासळी बाजारात जाते आणि तिथे रक्त पाहून तिला आठवतं की मर्डर वेपन तिने राजकडेच पाहिलं होतं. इकडे आपण पाहतो की अंजूला पोलिसांनी अटक केली आहे आणि हर्ष व गौरी तिची चौकशी करत आहे. हर्ष एक स्टोरी तयार करतो. तुला आणि राजला एकमेकांसोबत राहणं आवडत नव्हतं. पण नंतर रोशनी आली आणि हळूहळू तुम्ही दोघं पुन्हा जवळ येऊ लागलात. मग एक दिवस तुम्ही दोघांनी मिळून रोशनीचा खून करण्याचा प्लॅन केला, जेणेकरून तुम्ही दोघं नव्याने एकत्र येऊ शकाल. बरोबर आहे ना? हे ऐकून अंजू म्हणते,
मी रोशनीचा खून केलेला नाही. त्यावर गौरी म्हणते, कदाचित तूच आधी रोशनीला मारलं असेल आणि मग राजसोबत मिळून कमलासमोर अभिनय केला असेल की एखाद्या तिसऱ्यानेच येऊन रोशनीला मारलं. हे ऐकून अंजू घाबरते आणि म्हणते, मी खरंच काही केलेलं नाही. पण तरीसुद्धा पोलीस तिला तुरुंगात टाकतात. यानंतर माधव आणि शिवानी राजला भेटायला जेलमध्ये येतात आणि त्यांना कळतं की शिवानीच्या आईने अंजूची केस घेतली आहे. हे ऐकून शिवानी आणि माधव दोघंही हैराण होतात. शिवानीची आई अंजूला भेटते आणि सांगते, तू जर राजला वाचवण्याचा विचार करशील तर तू देखील अडकशील. आपल्याला आधी तुला वाचवणं गरजेचं आहे. तू इथून बाहेर पडलीस तर इरासोबत राहू शकशील. अंजूही त्यावर सहमत होते. इकडे माधव राजला सांगतो, अंजूला अटक झाली आहे आणि तिची केस एक नवीन वकील लढणार आहे. ती पूर्ण प्रयत्न करणार आहे अंजूला वाचवून तुला गुन्हेगार ठरवण्याचा. त्यामुळे आपल्याला काहीही करून तुला वाचवावं लागेल. रात्री हर्ष राजला जेलमध्ये एकट्याने भेटायला येतो आणि त्याचं मन वळवायचा प्रयत्न करतो. उद्या कोर्टात तू स्वतःला दोषी मानून केस बंद कर. हे ऐकून राज विचारात पडतो. दुसऱ्या दिवशी कोर्टात हिअरिंग सुरू होते. जज राजला विचारतो, तुम्ही स्वतःला दोषी मानता का? राज खूप विचार करून म्हणतो, मी काहीही केलं नाही. अंजू ही स्पष्टपणे जजसमोर सांगते, मी कुठलाही खून केलेला नाही. त्यावर जज केस चालू ठेवतो आणि पुढची तारीख जाहीर करतो. बाहेर माधव आणि लेखा, जी रोशनीची केस लढत आहे, ते भेटतात. लेखा हसून म्हणते, यावेळेस मी तुम्हाला नक्की हरवणार. हे ऐकून माधवही हसतो. काही दिवसांनी पुन्हा कोर्टात हिअरिंग सुरू होते. माधव राजला सांगतो, तुला जजसमोर असं दाखवायचं आहे की तू रोशनीच्या मृत्यूने खूप हळहळतो आहेस. कुठूनही वकील तुला अडकू शकतात. त्याचवेळी अंजूची वकील अंजूला सांगते, तुला स्वतःला बेचारी दाखवायचं आहे जजसमोर. बाकी सगळं मी सांभाळेन. आणि इथून हिअरिंग सुरू होते. कोर्टात लेखा जजसमोर सांगते की मर्डरच्या आदल्या रात्री रोशनीला अपमानित करून पार्टीमधून हकलून लावण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी ती इराची देखभाल करण्यासाठी पुन्हा राजच्या घरी आली आणि तिथेच तिचा खून झाला. यानंतर लेखा पुढे म्हणते, या खुनामागे 2 जण आहेत. एक राज आणि दुसरी त्याची बायको अंजू. हे दोघं वेगवेगळे राहत असले तरी आता एकत्र आले आहेत. म्हणूनच आस्थागयत त्यांनी घटस्फोट घेतला नाही. यानंतर माधवची वेळ येते. तो जजसमोर मुद्देसूदपणे सांगतो की राजने खून केलेला नाही. तो तर रोशनीवर खूप प्रेम करत होता. तिचा मृत्यू त्याच्यासमोर झाला आणि तिच्या खुनाचा आरोप त्याच्यावर लागला. त्यानंतर अंजूच्या वकिलाची बाजू येते. ती म्हणते, अंजू निर्दोष आहे. तिनेच पोलिसांना फोन केला होता, पण पोलिसांनी उलट तिच्यावर आरोप ठेवला. यानंतर लेखा पुन्हा उभी राहते आणि गौरीला कटघऱ्यात बोलवते. ती विचारते, जेव्हा तुम्ही क्राईम स्पॉटवर गेला तेव्हा काय पाहिलं? गौरी सांगते, रोशनीचं शव तिथेच पडलेलं होतं आणि राज रक्तात माखलेला होता. त्याच्याजवळ एक फुलांचा वास आणि काचेचा तुकडा होता. गौरी पुढे सांगते, तपास केल्यावर लक्षात आलं की त्या घरातून एक अवॉर्ड गायब आहे. त्या अवॉर्डमध्ये एक छोटा चाकू होता. तोच मर्डर वेपन होता आणि तो आम्हाला खूप लांब एका कचऱ्याच्या ढिगातून मिळाला आहे आणि ती बॅग अंजूचीच होती. यानंतर लेखा वॉचमनला बोलावते. वॉचमन सांगतो, त्या दिवशी राजसाहेब जरा लवकर जॉगिंग करून परत आले होते. यानंतर माधव पुन्हा गौरीला कटघऱ्यात बोलावतो. तो विचारतो, तुम्ही राजला पकडलं, पण तुम्ही त्याला रोशनीचं खून करताना पाहिलं का? गौरी उत्तर देते नाही. माधव पुढे बोलतो, त्या बिल्डिंगमध्ये इतके सीसीटीव्ही होते, पण एकही काम करत नव्हता. कदाचित कोणी बाहेरचा तिथे आला असेल, खून करून निघून गेला असेल. यावरून माधव गौरीचंच लक्ष दुसरीकडे वळवतो आणि तिच्या साक्षेवर प्रश्न निर्माण करतो. माधव कोर्टात गौरीला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो जजसमोर सांगतो, गौरीने एका जुन्या केसमध्ये चुकीच्या मुलाला अटक केली होती, पण नंतर खरा खुनी कोणी दुसराच निघाला. हे ऐकून गौरीला खूप राग येतो, पण ती कोर्टात काहीच बोलत नाही. यानंतर अंजूची वकील देखील गौरीला प्रश्न विचारते. ती जजसमोर सांगते, होय, मर्डर वेपन अंजूच्या कचऱ्याच्या बॅगमधूनच सापडला. पण अंजूने ती बॅग आपल्या फ्लॅटच्या बाहेर ठेवली होती, ज्यामधून सफाई कामगाराने ती उचलून न्यावी अशी अपेक्षा होती. कदाचित खुन्यानेच ते वेपन त्या बॅगमध्ये टाकलं असावं. यानंतर कमलाला कटघऱ्यात बोलावलं जातं. लेखा तिच्यावर प्रश्न विचारते आणि कमला कोर्टात सांगते, मी जेव्हा किंचाळली होती तेव्हा मी राजच्या बाजूला तेच मर्डर वेपन पाहिलं होतं. हे ऐकून सगळे शॉक होतात, कारण या साक्षीमुळे राज आणि अंजू दोघंही अडकू शकतात. यानंतर जज तीनही वकिलांना एकांतात बोलवतो. माधव म्हणतो, माझ्या मते कमला खोटं बोलते. कदाचित लेखाने तिला हे बोलायला सांगितलं असेल. पण लेखा सांगते, जेव्हा कमला मच्छी बाजारात गेली होती तेव्हा तिला पुन्हा सगळं आठवलं की मर्डर वेपन तिने राजच्या जवळच पाहिलं होतं. तीनही वकिलांची बाजू ऐकून झाल्यावर जज परत कोर्टात येतो आणि सांगतो, कमलाची साक्ष कोर्ट स्वीकारते आणि पुढील तारीख दिली जाते. यानंतर हर्ष गौरीच्या घरी तिला भेटायला येतो. गौरी चकित होते, कारण घटस्फोटानंतर त्यांनी फक्त कामापुरतंच बोलणं ठेवलं होतं. हर्ष तिला समजावतो, आज कोर्टात जे झालं ते मनावर घेऊ नकोस.
तू एक नेहमीच उत्तम पोलीस अधिकारी होतीस आणि राहशील. हे ऐकून गौरीला थोडंसं बरं वाटतं. दुसरीकडे माधव राजला भेटतो. तो विचारतो, कमलाचा तुमच्याशी काही विशेष संबंध आहे का? तिने अचानक कोर्टात आपलं मत का बदललं? काही मागणी केली होती का? कारण तिने सांगितलं की मर्डर वेपन तुमच्या जवळ होतं. राज हे सगळं ऐकून विचारात पडतो आणि नंतर माधवला कमलाबद्दल काहीतरी सांगतो, जे माधव पुढच्या भागात उघड करणार असतो. आणि इथेच एपिसोड 5 संपतो. एपिसोड 6ची सुरुवात फ्लॅशबॅकमधून होते. काही महिने मागे, जेव्हा राजची आई रोशनीला कॉल करत असते, कारण तिच्या NGOचे काही डॉक्युमेंट्स घरातच विसरून गेली होती. पण रोशनी फोन उचलतच नाही. तेव्हा ती अंजूला कॉल करते, कारण अंजूच्या जवळही राजच्या फ्लॅटची दुसरी चावी असते. ती सांगते, माझ्या रूममधून कागदपत्र शोधून घेऊन ये. पण अंजू जसंच दरवाजा उघडते, ती बघते की राज आणि रोशनी अति जवळीक क्षणात असतात. रोशनी अंजूला पाहते, पण तिला चिडवण्यासाठी जास्तीच क्रिंज वागू लागते. हे अंजूला फारच त्रासदायक वाटतं. सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे राज आणि अंजूच्या केसची कोर्टात सुनावणी सुरू असते आणि कोर्टाबाहेर प्रचंड प्रोटेस्ट चालू असतो. पती पत्नीने मिळून एका गरीब मुलीचा खून केला. इथे कमलाला कटघरात बोलवलं जातं. माधव तिला विचारतो, तुम्ही मर्डर वेपन राजच्या जवळ पाहिलं होतं ना? कमला उत्तर देते, हो. मग माधव विचारतो, माझ्या माहितीनुसार तुमचा मुलगा एका मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतोय, जिथे एका वर्षाची फी 9 लाख रुपये आहे. हे पैसे कुठून आलेत? कमला काही उत्तर देत नाही. माधव पुढे सांगतो, राजने मला सांगितलं की तुम्ही काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे 9 लाख रुपयांची मागणी केली होती, पण त्याने पैसे नाकारले. कमला उत्तर देते, हो, मी मागितले होते. माधव, म्हणजे राजवर तुम्हाला खूप राग आला असेल ना? तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी 1 रुपया त्याने दिला नव्हता. शेवटी कमला चिडून ओरडते, हो, मला राज सरांवर खूप राग आला होता, पण माझा मुलगा आता त्या कॉलेजमध्ये शिकतोय. पैसे मला अंजू मॅडमने दिले. सगळे हादरतात. माधव लगेचच विचारतो, अंजू मॅडमने तुम्हाला पैसे कधी दिले? कमला सांगते, 23 सप्टेंबरला. म्हणजे त्याच दिवशी जेव्हा पोलिसांना मर्डर वेपन सापडलं होतं. हे ऐकून माधव एक स्पष्ट निष्कर्ष मांडतो. आता संपूर्ण शंका राजवरून हटवली जाते आणि ती अंजूवर वळवते. तेवढ्यात अंजूची वकील मंदिरा कमलाला प्रश्न विचारते आणि तिला क्रॉस एक्झामिनेशन करून हे सिद्ध करते की अंजूने पैसे फक्त मदतीच्या हेतूने दिले होते, ज्यामुळे कमलाचा मुलगा चांगल्या कॉलेजमध्ये शिकू शकेल. त्यावर जज निर्णय देतात, कमला ही बहुतेक भावनेतून बोलत होती, म्हणून तिची गवाही कोर्टात ग्राह्य धरण्यात येणार नाही. हे ऐकताच माधव फार खुश होतो, कारण आता त्याच्याकडे वेळ होता की तो राजला जेलमधून बाहेर काढू शकेल. पण दुसरीकडे लेखा टेन्शनमध्ये असते, कारण तिची महत्त्वाची साक्ष देणारी कमला तिच्या केसमधून आता बाद झाली होती. तेवढ्यात हर्ष आणि गौरी येतात आणि म्हणतात, तुम्ही हिंमत सोडू नका. आपण आतापर्यंत फक्त राजवर लक्ष ठेवत होतो, पण आता अंजूचाही बारकाईने तपास करायला हवा. हे ऐकून लेखाच्या डोक्यात एक कल्पना येते. दरम्यान राज जेलमध्ये संतप्त होतो, कारण त्याला हे समजतं की अंजूने त्याच्यापासून कमलाला पैसे दिल्याचं लपवलं होतं. राजला आता संशय येतो की अंजूच खरी गुन्हेगार असू शकते. इथे मंदिरा अंजूला भेटायला येते आणि तिला स्पष्ट सांगते, तू जर खरं काही लपवलं असेल तर मी ही केस पुढे लढणार नाही. ती विचारते, खरं सांग, काय तू तर खून केला नाहीस ना? अंजू लगेचच उत्तर देते, मी कोणाचाही खून केलेला नाही. माझ्या गार्बेज बॅगमध्ये मर्डर वेपन कुणीतरी मुद्दाम ठेवलं होतं. शक्यता आहे की ती राजनेच ठेवलं असावं. म्हणून मी घाबरले आणि कमलाला पैसे दिले, जेणेकरून ती माझी बाजू घेईल. पण तिने कोर्टात माझ्याविरुद्ध बोलून घोळ घातला. मंदिरा बोलते, ठीक आहे, आता पुढे जसं मी सांगेल तसंच वागायचं. त्यानंतर आपण पुढील कोर्ट सीन पाहतो, जिथे लेखाने राजच्या एका मैत्रिणीला कोर्टात बोलावलं असतं. ती मुलगी त्या रात्री पार्टीत उपस्थित होती. लेखा विचारते, त्या रात्री नक्की काय झालं होतं? डिटेलमध्ये सांग. त्या लेडीचं उत्तर असतं, त्या रात्री रोशनी खूप आनंदात होती. पण जसंच अंजू पार्टीत आली, तिचा मूड अचानक बदलला. पार्टीत राज आणि अंजू एकमेकांवर खूप प्रेम करतात असंच वागू लागले. हे पाहून रोशनी अजूनच चिडली आणि तिनं खूप ड्रिंक घेतलं. राजचं लक्ष वेधण्यासाठी रोशनीने पार्टीत डान्स करायला सुरुवात केली आणि राजला किस करू लागली. हे पाहून राजने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. म्हणूनच राज तिला रूममध्ये घेऊन गेला. तिथे त्यांच्यात वाद झाला आणि मग रोशनी रागाच्या भरात तिकडून निघून जात होती. तेव्हा अंजू तिच्याशी बोलायला गेली, पण उलट रोशनीने अंजूला खूप अपशब्द बोलले. यानंतर कोर्टात माधव आणि मंदिरा काही प्रश्न विचारतात. लेखा आता रोशनीची मैत्रीण एनी हिला कोर्टात बोलावते, जी एक नर्स होती. लेखा विचारते, रोशनी कशी नर्स होती? एनी सांगते, ती अतिशय चांगली नर्स होती. तिच्या इतकी पेशंटची काळजी घेणारी नर्स क्वचितच भेटेल. पुढे एनी सांगते, मी तिला राजपासून दूर राहायला सांगितलं होतं, कारण त्याचं लग्न झालं होतं. पण रोशनीला वाटायचं की राज तिच्यावर खूप प्रेम करतो, म्हणून तिने माझं ऐकलं नाही. माधव एनीला विचारतो, रोशनीला राज आवडायचा हे माहिती आहे,
पण तिनं अंजूबद्दल काही सांगितलं होतं का? तिने सांगते हो. रोशनी म्हणायची की अंजू एक वाईट आई आहे, जिला स्वतःच्या मुलीच्या तब्येतीची काही काळजी नाही. इथे माधव पुन्हा अंजूवर संशय टाकतो. मंदिरा लगेचच उत्तर देते. प्रत्येक आई सतत आपल्या मुलाच्या मागे पुढे फिरत नाही. पण म्हणून तिचं वाईट आई असणं सिद्ध होत नाही. अंजूने आपल्या मुलीसाठी स्वतःचं करिअर सोडलं आहे. त्यापेक्षा अधिक एक आई काय करणार? हे सर्व ऐकून जज पुढील तारीख जाहीर करतात. यानंतर आपण लेखाला पाहतो, जे एका वेबसाईटवर काही तपशील शोधत असते. तसंच माधव पण केसची माहिती शोधण्यात गुंतलेला असो. तेवढ्यात जेलमध्ये एका कैद्याला अचानक अपेंडिक्सचे तीव्र दुखापत होते. जेलमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे राज स्वतःच कैद्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करतो. यानंतर कोर्टात लेखा रोशनीच्या आईला बोलावते. ती येताच रोशनीचं कौतुक करायला लागते. तिच्या मुलीने संपूर्ण घर सांभाळलं, सगळ्यांची काळजी घेतली. लेखा विचारते, तुमचं काही ऑपरेशन झालं होतं का? ती उत्तर देते, हो. हो, माझं हार्ट वॉलचं ऑपरेशन झालं होतं, ज्यावर 22 लाख रुपये खर्च आला होता. हे पैसे रोशनीनेच फंड रेज करून उभे केले. लेखा या हॉस्पिटलची माहिती जजसमोर ठेवते. त्यानंतर लेखा राजच्या आईला कटघऱ्यात बोलावते आणि विचारते, तुमचं एनजीओ नेमकं काय काम करतं? राजची आई सांगते, आम्ही फंड रेज करून गरजू लोकांच्या उपचारासाठी पैसे देतो. लेखा मग एक मोठं सत्य रिव्हील करते. जो हॉस्पिटलमध्ये रोशनीच्या आईचं ऑपरेशन झालं, तिथे लागलेले 22 लाख राजच्या आईच्या एनजीओकडून आले होते. यानंतर लेखा म्हणते, रोशनीने या पैशांसाठी मदत मागितली होती आणि त्याच्या केवळ 4 दिवस आधीच तिने अबॉर्शन केलं होतं. हे ऐकून सर्वजण हादरतात. मग लेखा स्पष्ट करते, राजच्या आईनेच हे 22 लाख देण्याच्या बदल्यात रोशनीला अबॉर्शन करण्यास सांगितलं. कारण राजने अजून अंजूला घटस्फोट दिला नव्हता आणि अशा परिस्थितीत रोशनीचा आई होणं कौटुंबिक बदनामीचं कारण बनू शकत होतं. राजची आई कबूल करते, राजचा या निर्णयात काही सहभाग नव्हता. मीच रोशनीची ही डील केली होती, कारण मला समाजात मान राखायचा होता. लेखा जजसमोर म्हणते, राज असा माणूस आहे जो एकाच वेळी 2 स्त्रियांना फसवत होता, अंजू आणि रोशनीला. हा संपूर्ण परिवार पैसे आणि पॉवरच्या जोरावर काय काय करत होता, याची कल्पनाही करवली जात नाही. जज घोषणा करतात, राजला शेवटची एक संधी दिली जाते आपली निर्दोषता सिद्ध करण्यासाठी आणि त्याच दिवशी अंतिम निकाल दिला जाईल. हे ऐकून माधव हादरतो, कारण आता राजला वाचवणं जवळजवळ अशक्य होतं. आणि इथेच एपिसोड 6 संपतो. एपिसोड 7ची सुरुवात होते माधवच्या ऑफिसमधून. तो तिथे प्रॅक्टिस करत असतो. असली खुनी अंजू आहे हे सिद्ध करायची. याबद्दलच तो विचार करत असतो, की जेणेकरून राज निर्दोष सिद्ध होईल. पण खूप विचार करूनही त्याला काही योजना सुचत नाही. दुसऱ्या दिवशी केसची सुनावणी सुरू होते. माधव आणि शिवानी कोर्टात पोहोचतात. तर दुसरीकडे दीप अजूनही केसवर रिसर्च करत असतो. इकडे राजची आई गुरुद्वारामध्ये गेलेली असते. पण ती जशी लोकांमध्ये बसते, सर्व स्त्रिया तिच्यापासून दूर सरकतात. जणू सगळे तिला खुनाऱ्याची आई समजत होते. हे पाहून तिला फार वाईट वाटतं. कोर्टात माधव राजच्या मित्राला कटघरात बोलावतो आणि विचारतो, तुम्ही दोघं चांगले मित्र होता ना? आणि तुमचं इरावर उपचार करण्याचं काम होतं. तर इराला नेमका कोणता आजार आहे? मित्र हर्ष उत्तर देतो, इराला मेंटल डिसऑर्डर आहे. ती नीट बोलू शकत नाही, पण ती तिच्या भावना ड्रॉइंग किंवा आर्टद्वारे व्यक्त करते. हे ऐकून माधवला लक्षात येतं, की त्याने एकदा इराची ड्रॉइंग बुक पाहिली होती, ज्यात रोशनीचं विचित्र चित्र काढलेलं होतं. त्यानंतर अर्श सांगतो, इराला काही दिवसांपूर्वी इन्सुलिन स्पाइक झालं होतं. त्यामुळे रोशनी खूप चिंतेत होती. ती वारंवार माझ्याशी फोनवर संपर्क करून इराच्या रिपोर्टबद्दल विचारत होती. मग माधव विचारतो, जसं रोशनी इरासाठी काळजी करत होती, तसं अंजू कधी तुमच्याशी इराबद्दल बोलली का? अर्श स्पष्ट नकार देतो. माधव कोर्टात सर्वांसमोर हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, की अंजू ही इराची आई असूनही तिला तिची अजिबात काळजी नाही. इकडे माधवची बायको आणि तिचा भाऊ ऑफिसमध्ये साफसफाई करत असतात. तेव्हाच माधवच्या बायकोला आणि तिच्या भावाला ऑफिसच्या कोपऱ्यात एका प्रूफचा सबुतांचा बॉक्स दिसतो, जो त्यांनी याआधी पाहिला नव्हता. दीप लगेचच तो बॉक्स उघडतो आणि त्यामध्ये रोशनीची पेमेंट हिस्ट्री सापडते. त्यात दिसतं की रोशनीनं डेली जनरल स्टोअरवर पेमेंट केलं होतं. हे पाहून रत्ना म्हणते, हे तर आपल्याला वाटेवर लागणारं दुकान आहे. त्याच्यासमोर तर तो बार आहे, जिथं तो दिग्विजय वारंवार दारू प्यायला जातो. हे बघून दोघेही लगेच कोर्टाकडे धावतात, कारण माधवने दिग्विजयलाही कोर्टात बोलावलं होतं आणि त्या सबुतांचा उपयोग कुठे राहून जाऊ नये म्हणून दीपला तो बॉक्स माधवला दाखवायचा असतो. इकडे कोर्टात माधव राजची चौकशी करतो. राज सांगतो, माझं आणि अंजूचं आयुष्य खूप छान चाललेलं होतं, पण जेव्हा इरा आजारी पडली तेव्हा अंजूने तिचं करिअर सोडून तिची काळजी घेतली आणि इराचा उपचार महागडा असल्याने मी पैसे कमावण्यात गुंतलो आणि हळूहळू आमचं नातं दूर जाऊ लागलं. आणि याच काळात रोशनी माझ्या आयुष्यात आली आणि मला तिच्यावर प्रेम वाटू लागलं. तेव्हा माधव विचारतो, मग तू रोशनीचं अबॉर्शन का करायला लावलं? राज उत्तर देतो, मी तिला अबॉर्शनसाठी आग्रह केला नव्हता, पण मी त्यावेळी तयारही नव्हतो.
कारण अंजूशी माझा अजून डिवोर्स झालेला नव्हता. नंतर एक दिवस रोशनी आली आणि म्हणाली की तिने अबॉर्शन केलं आहे. त्यानंतर माधव राजला एक फोटो दाखवतो, ज्यात राज आणि अंजू किस करताना दिसत होते. तो विचारतो, जेव्हा तुम्ही दोघं वेगळं राहत होता तेव्हा हे सगळं का केलं? राज उत्तर देतो, त्या रात्री आम्ही इराच्या तब्येतीबद्दल बोलत होतो, कारण ती खूप आजारी होती. त्याचवेळी राज सांगतो की त्या रात्री आम्ही दोघंही भावनांमध्ये वाहून गेलो. राज पुढे सांगतो, त्या रात्रीनंतर अंजूला वाटायला लागलं की ती पुन्हा माझ्या आयुष्यात येऊ शकते. म्हणूनच ती आमच्या घरात वारंवार यायला लागली. हे ऐकून अंजूही चकित होते की राज तिच्याबद्दल असा कसा विचार करू शकतो. माधव विचारतो, पार्टीच्या रात्री तू रोशनीला रूममध्ये घेऊन गेला होतास, मग तिथे नक्की काय घडलं? राज सांगतो, रोशनीला वाटायला लागलं होतं की माझं आणि अंजूचं परत काही सुरू झालं आहे. त्यामुळे ती भांडायला लागली. मी तिला समजावलं की असं काहीही नाहीये. फक्त एका रात्री मी अंजूला किस केलं होतं, ही गोष्ट मी तिला सांगितली. हे ऐकल्यावर रोशनी खूप संतापली आणि ती पार्टीतून निघून गेली. मग माधव विचारतो, नंतर अंजू तुझ्या रूममध्ये आली होती आणि त्यानंतर तू तिला काय सांगितलं? राज सांगतो, मी तिला स्पष्ट सांगितलं की आपल्यामध्ये आता काहीही होण्याची शक्यता नाही. मी लवकरच इरा आणि रोशनीसोबत नवीन आयुष्य सुरू करणार आहे. हे ऐकल्यावर लेखाची बारी येते. ती कोर्टात सांगते, राज, तूच रोशनीचा खून केलास. जेव्हा ती सकाळी इराला औषध द्यायला आली होती, पार्टीत रात्री घडलेल्या ड्रामामुळं तू तिच्यावर रागावलास आणि तिला ठार मारलं. पण राज यावर उत्तर देतो, मी जेव्हा घरी पोहोचलो तेव्हाच रोशनी मेली होती. माझा या खुनाशी काहीही संबंध नाही. पण लेखा अजूनही राजलाच गुन्हेगार ठरवण्याच्या मागे लागलेली असते. यानंतर अंजूच्या वकिलाची बारी येते. ती देखील कोर्टात राजवरच आरोप करते आणि म्हणते, हे सगळं तुमच्यामुळेच घडलं आहे. या सगळ्याशी अंजूचा काहीही संबंध नाही. तेवढ्या शिवानीला दीपूचा कॉल येतो. दीपू सांगतो, माधवला सांग, दिग्विजयबद्दल मला काही माहिती मिळाली आहे. मी लवकरच कोर्टात पोहोचतो. थोडा वेळ लागेल. शिवानी ही गोष्ट माधवला सांगते आणि म्हणते, थोडा वेळ खेळा. दीपू काहीतरी महत्त्वाचं घेऊन येतोय. मग माधव दिग्विजयला कटघरात बोलवतो आणि त्याला फालतू प्रश्न विचारायला लागतो, जसं की त्याच्या प्रेम कहाणीबद्दल. जयेश त्याला झापतात आणि म्हणतात, फालतू प्रश्न विचारू नका, थेट मुद्द्यावर या. तेवढ्यात दीप कोर्टात पोहोचतो. तो पेमेंट रिसिट दाखवतो आणि सांगतो, रोशनी तिच्या मरण्याच्या 1 दिवस आधी दिग्विजयला भेटली होती. म्हणजे शक्यता आहे की दिग्विजयनेच तिला मारलं असेल. मग माधव जजकडून परवानगी घेतो आणि दिग्विजयला प्रश्न विचारतो, रोशनी त्या रात्री बारमध्ये का आली होती? तूच तर तिचा खून केला नाहीस ना? सुरुवातीला दिग्विजय गप्प बसतो. पण मग तो रागाने सगळं सांगतो. रोशनीचं त्या दिवशी राजशी भांडण झाल्यावर माझ्याकडे ती आली होती. कारण तिला कोणीच समजून घेत नव्हतं. ती म्हणाली की राजने तिला फक्त वापरलं आहे. जेव्हा रोशनीने त्याला विचारलं की तू अंजूला डिवोर्स का देत नाहीस, तेव्हा राजने काहीच उत्तर दिलं नाही. हे ऐकून रोशनी अंजूला शिव्या देऊ लागली. पण राजने तिला रोखलं आणि म्हटलं, अंजू माझी पत्नी आहे. मी तिच्याबद्दल वाईट काहीही ऐकणार नाही. हे ऐकून रोशनी रडत रडत पार्टीतून निघून गेली. दिग्विजयच्या विधानावर राज लगेच प्रतिक्रिया देतो, हा माणूस खोटं बोलतोय. पण त्यावर दिग्विजय राजला शिव्या देतो, ज्यामुळे कोर्टात अश्लील भाषा वापरण्याबद्दल दिग्विजयला 2 दिवसाची जेल ठोठावली जाते. त्यामुळे ही हिअरिंग पुढे ढकलली जाते. तेवढ्यात अंजूची वकील मंदिरा माधवची चेष्टा करत म्हणते, हा तर राजला वाचवण्यासाठी सबूत घेऊन आला होता आणि उलट राजलाच अडकून गेला. इकडे इरा कोर्टात अंजूला भेटायला येते. तिला पाहून अंजू भावूक होते. अंजू इराला म्हणते, आपलं सिक्रेट कोणालाच सांगायचं नाही. हे माधव लांबूनच पाहत असतो आणि विचारात गुंततो, ही केस सोडवायची तरी कशी? सगळं काही उलटसुलट झालंय. दुसऱ्या दिवशी माधव आणि दीपू केसवर काम करत असतात. माधव म्हणतो, अजूनही खरा मारेकरी सापडलेला नाही. पण मंदिरा आता तिचा गेम खेळणार आहे. त्यावर दीपूला आठवतं, अंजूने कमलाला पैसे त्याच दिवशी दिले, ज्या दिवशी तिच्या गार्बेज बॅगमधून मर्डर वेपन सापडला. हे आपण तिच्यावर फिरवू शकतो. पण माधव म्हणतो, या पॉइंटमध्ये अजूनही खूप लूप होल्स आहेत. तेवढ्या शिवानी आणि रत्ना येतात आणि तेही केसवर चर्चा करू लागतात. शिवानी एक महत्त्वाचा पॉइंट मांडते. असंही होऊ शकतं ना, की राजला वाटलं असेल की रोशनी पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी येणार नाही आणि अंजूला वाटलं असेल की रोशनी इराला औषध द्यायला येणार नाही. शिवानी म्हणते, जर अंजूला वाटलं असेल की रोशनी दुसऱ्या दिवशी येणार नाही, पण ती आली आणि मग जे झालं ते सगळ्यांना माहिती आहे. माधव यावर म्हणतो, पॉइंट तर स्ट्रॉंग आहे, फक्त हे सिद्ध करणं बाकी आहे. पण इतक्यात शिवानीला अचानक उलटी येते, कारण तिने दुधाची कॉफी प्यायली होती आणि ती तर लॅक्टोज इंटॉलरंट होती. हे ऐकून माधवला काहीतरी क्लिक होतं. इरा पण लॅक्टोज इंटॉलरंट आहे आणि त्या दिवशी अंजूने मला सांगितलं होतं की तिने इराला दुधासहित औषध दिलं. म्हणजे अंजू खोटं बोलत होती. माधव लगेचच पुराव्यांमधून एक औषधाची बाटली शोधतो आणि म्हणतो, जर आपल्याला या बाटलीत काय औषध आहे हे कळालं तर आपल्याला मारेकरी आणि त्याचा हेतू दोन्ही कळतील. आणि यावरच एपिसोड 7 इथे संपतो. एपिसोड 8च्या सुरुवातीला आपण त्या दिवशीचा सीन पाहतो जेव्हा रोशनीचा मर्डर झाला होता. तेव्हा इराला घरात कुणीतरी आल्याचा आवाज येतो
आणि ती पाहायला जाते. तेव्हा चुकून एक वॉर्ड खाली पडतो आणि फुटतो. त्यातून स्कॅल्प बाहेर येतो. हाच तो मर्डर वेपन होता ज्याने नंतर रोशनीचा खून झाला होता. आणि हे नेमकं कसं घडलं ते पुढे कळेलच. त्यानंतर सीन वर्तमान काळात शिफ्ट होतो, जिथे अंजूचं स्टेटमेंट ऐकायची वेळ आली होती आणि त्या स्टेटमेंटवरून जज ठरवणार होते की खरा मारेकरी कोण आहे. माधव जेव्हा त्याच्या टीमसोबत येत असतो, तेव्हा त्याने दीपूला सांगितलेलं असतं की अंजूच्या बॅगेतून जी बाटली सापडली होती, तिची माहिती काढ. त्याच बॅगेतून मर्डर वेपनही सापडलं होतं. पण कोणीही त्या बाटलीकडे लक्ष दिलं नव्हतं. मग दीपू डॉक्टरला विचारून सांगतो की ती औषधाची बाटली डायबिटीससाठी आहे. पण शिवानी सांगते की त्यांच्या कुटुंबात कुणाला डायबिटीस नाही. मी खात्री करून घेतली आहे. यानंतर ट्रायल सुरू होतं आणि मंदिरा अंजूकडे तिचं स्टेटमेंट घेत असते. अंजू सांगते की माझं करिअर सोडून मी माझ्या मुलीला वाढवलं. त्यात मी स्वतःलाही विसरले होते. ती असंही सांगते की रोशनी आल्यामुळं मला कधीही त्रास झाला नाही. उलट तिने इराची काळजी घेतल्यामुळे मला स्वतःसाठी वेळ मिळाला. म्हणून मी रोशनीला कधी मारू शकत नाही, जरी ती माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड असली तरीही. मग मंदिरा विचारते की मर्डरच्या दिवशी तुम्ही गेलात, तेव्हा राजने काय सांगितलं होतं? अंजू सांगते की त्याने माझ्याकडून मदत मागितली होती. त्यावेळी मंदिरा जजला सांगते की हा मर्डर कदाचित राजनेच केला असावा आणि तो अंजूची मदत घेऊन हे मर्डर लपवण्याचा प्रयत्न करत असावा. पण तेव्हाच अंजूने पोलिसांना कॉल केला होता. यानंतर प्रश्न विचारायची वेळ लेखावर येते. ती 2-3 वेळा मुद्दा फिरवते आणि सर्व आरोप अंजूवरच टाकते. ती म्हणते की जेव्हा तुम्हाला जाणवलं की तुमची मुलगी रोशनी तुमच्याऐवजी अंजूला अधिक मान देऊ लागली, तेव्हा तुम्हीच रोशनीचा खून केला, बरोबर ना? पण अंजू हे नाकारते. त्यानंतर माधवची बारी येते. तो अंजूला विचारतो, इराला काही काळापूर्वी एक आजार झाला होता ना? तुम्ही त्याचं लक्षण सांगू शकता का? तेव्हा अंजू सांगते की त्या आजारात माणसाला चक्कर येतात, उलटी होते आणि कधी-कधी झटकेही येतात. या आजारावर जर योग्य वेळेत उपचार नाही झाला, तर माणूस हळू मरतो. मग माधव विचारतो की इराची तब्येत आता सुधारली आहे का? अंजू सांगते की रोशनीच्या मृत्यूनंतर 2-3 दिवसात इराची तब्येत सुधारायला लागली होती आणि त्यामुळे तिला औषधाची गरजही भासली नाही. तेव्हाच माधव आपल्या खिशातून तीच डायबिटीजची औषधाची बाटली काढतो, जी पुराव्यांमध्ये सापडली होती. तो अंजूला विचारतो, तुम्हाला आठवतं का हे काय आहे? अंजू फक्त बघत राहते. मग माधव जजला सांगतो की ही औषध डायबिटीजच्या रुग्णासाठी असते. पण जर ही चुकून लहान मुलांना दिली गेली, तर त्यांना चक्कर येतात, उलटी होते आणि झटकेही येऊ शकतात. हीच ती सर्व लक्षणं आहेत जी इरामध्ये दिसली होती. माधव सांगतो की राजच्या कुटुंबात कोणालाही डायबिटीज नाही. मग ही औषध त्यांच्या घरात काय करत होती? जी नंतर अंजूच्या बॅगमध्ये मर्डर वेपनसोबत सापडली. माधव उघड करतो की ही औषध इराच्या शरीरात डोस स्वरूपात दिली जात होती. त्यामुळे ती सतत आजारी राहत होती. आता फक्त हे शोधायचं होतं की इराला ही औषधं कोण देत होतं. म्हणून माधव जजला ट्रायल पुढे वाढवण्यासाठी विनंती करतो, कारण त्याला पुन्हा एकदा तपास करायचा असतो. पण लेखा विरोध करते आणि म्हणते की माधव फक्त केस फिरवत आहे. वकिलांचं हे भांडण पाहून जज तिघांनाही चेंबरमध्ये बोलावतात. तेव्हा मंदिरात जजकडे जात असताना अंजू तिच्या कानात काहीतरी सांगते. चेंबरमध्ये माधव आणि लेखा अजूनही केसवर भांडत असतात, कारण माधवचा संशय असतो की कदाचित अंजूच आपल्या मुलीला ती औषधं देत होती, जेणेकरून इरा आजारी राहील आणि त्यामुळे अंजूला राजजवळ राहता येईल. मग मंदिरा म्हणते, या केसचे साक्षीदार इरालाच बोलवून विचारूया. जज तिला परवानगी देतो आणि आता इराला कटघऱ्यात बोलावलं जातं, जिथे अंजू आणि राज उपस्थित नव्हते. तेव्हा मंदिरा इराला विचारते, तुला रोज सकाळी औषध कोण द्यायचं? तेव्हा इरा उत्तर देते, रोशनी. ज्यामुळे सगळ्यांना वाटायला लागतं की ही डायबिटीजची औषधं रोशनीच इराला देत होती. मग माधवची बारी येते. तो विचारतो, मी बघितलं होतं की तू तुझ्या आईच्या कानात काहीतरी बोलत होतीस. तू काय बोलत होतीस? त्यावर इरा म्हणते, ती आमची सिक्रेट गोष्ट आहे, जी मी फक्त माझ्या मम्मीसमोरच शेअर करू शकते. मग माधव जजकडून परवानगी घेतो की अंजूला इरासमोर कटघऱ्यात बोलावलं जावं. तिथे सगळ्यांना वाटतं की जर इराने सत्य सांगितलं तर अंजू अडचणीत येईल. पण इरा सांगते की माझ्याकडून पप्पांचा आवड तुटला होता. तेव्हा मम्मीने मला फक्त एवढंच सांगितलं की ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. म्हणजे अजूनही केस गुंतागुंतीचीच होती. यानंतर माधव पुन्हा आपला मेंदू चालवतो आणि अंजूला कटघरात बोलावतो. तो तिला म्हणतो, चला ठीक आहे, मान्य करू की तो अवॉर्ड सकाळी तुटला असेल. पुढे तो त्याची थेअरी सांगतो. जेव्हा इराकडून अवॉर्ड तुटला, तेव्हा तिथे रोशनीही होती. ती इराला सकाळी औषध देण्यासाठी आली होती. पण तुम्हाला वाटलं की ती काल रात्रीच्या भांडणानंतर रोशनी आज येणार नाही. तेव्हाच तुम्ही तुमचं दार उघडलं आणि तुम्ही पाहिलं की रोशनी इराच्या दुधात ही डायबिटीजची औषधं मिसळत होती. तेव्हा तुम्ही तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि रोशनी ती बाटली लपवण्याचा प्रयत्न करत होती. पण जेव्हा तुम्ही ती औषधं पाहिली, तेव्हा तुम्हाला समजलं की रोशनी इराला जाणून-बुजून आजारी करत होती. तेव्हाच रोशनीने स्कॅल्पने तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण त्या झटापटीत तुम्ही रोशनीलाच मारून टाकलं. हे ऐकताच अंजू रडायला लागते आणि शेवटी ती कबूल करते, हो, मीच रोशनीला मारलं. अंजू सांगते की रोशनीचा जेव्हा गर्भपात झाला,
तेव्हापासूनच तिला इराविषयी द्वेष वाटायला लागला होता आणि ती हळूहळू इराला ही औषध देऊन मारण्याचा प्रयत्न करत होती. मग आमच्या झटापटी दरम्यान रोशनीच्या गळ्यात स्कॅल्पर लागला आणि मला कळलंच नाही की नेमकं काय झालं. त्यावर माधव पुढे सांगतो की तुम्ही लगेचच तो स्कॅल्प उचलला आणि डायबिटीजची औषधंही घेतली आणि दोन्ही गोष्टी बॅगेत टाकून कचऱ्यात फेकून दिल्या. मग लगेचच तुमच्या फ्लॅटमध्ये जाऊन स्वतःला साफ करून घेतलं. तुम्हाला वाटलं की मेड येईल आणि मृतदेह पाहून कोणालाही कळणार नाही की नेमकं काय झालं. पण तिथे आधी राज पोचला आणि तुमचा गेमच पलटला. हे कोण अंजू राजची माफी मागते आणि जज अंजूला या मर्डरसाठी शिक्षा सुनावतात. म्हणजेच माधवने ही केस सोडवली होती आणि तो खूप खुश होता. यानंतर 3 महिन्यानंतरचा सीन दाखवला जातो, जिथे माधव आनंदाने ऑफिसमध्ये येतो. तिथे शिवानीलाही आज तिची आई ऑफिसला सोडायला आली असते. तेव्हाच ते पाहतात की राज माधवचं पेमेंट द्यायला आला आहे. तेव्हा शिवानीची आई शिवानीला सांगते, मला वाटलं होतं की आपण हे केस जिंकू, पण त्यावेळी अंजूने मला का जाणे इराचं नाव घ्यायला लावलं आणि म्हटलं की ती साक्षीदार होऊ शकते आणि त्याचा फायदा माधवने घेतला आणि आपण ही केस हरलो. आपण राजला पाहतो. तो आता माधवकडे जातो आणि त्याची फी देतो, कारण माधवने त्याची केस जिंकली होती. मग राज सांगतो की आता मी अंजूला भेटायला चाललोय, कारण तिच्याकडे फारच कमी वेळ उरला आहे. तिला 4 स्टेज पॅनक्रियाटिक कॅन्सर आहे. हे ऐकून माधव एकदम सावध होतो, कारण त्याच्या डोक्यात काही वेगळंच चालू झालेलं असतं. माधवला आठवतं की पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या चाचणीचा उल्लेख इराच्या डॉक्टरनेही केला होता, पण त्यावेळी माधवने त्यावर फारसा विचार केला नव्हता. यानंतर तो थेट अंजूला भेटायला येतो. तिथे इरा आणि राजेही तिची भेट घेण्यासाठी आलेले असतात. मग अंजू माधवला एकट्यात भेटते. माधव सांगतो, मी ही केस जिंकलो असलो तरीही मला आनंद झालेला नाही. तुम्ही आम्हा सगळ्यांना वेडं बनवलं, पण मी काही शोधून काढलं आहे. माधव विचारतो, तुम्हाला तुमच्या पॅनक्रियाटिक कॅन्सरबद्दल रोशनी राजच्या आयुष्यात येण्याच्या आधीच माहिती झाली होती ना, बरोबर ना? पण तुम्ही ती गोष्ट कोणालाच सांगितली नाही. मग माधव सांगतो, मला समजले की त्या सकाळी रोशनीचा मर्डर तुम्ही नाही तर राजने केला होता. त्याने रोशनीला इराच्या दुधात औषध टाकताना पाहिलं आणि त्या झटापटीत त्याने रोशनीच्या गळ्यावर स्कॅल्पर मारला. तेव्हाच राजने तुम्हाला बोलावलं आणि तुमच्याकडून मदत मागितली. मग तुम्ही तुमचा मेंदू वापरला आणि डायबिटीजची औषधं आणि स्कॅल्पर तुमच्या बॅगेत टाकून कचऱ्यात फेकून दिला. तुम्हाला सुरुवातीपासूनच राजला वाचवायचं होतं, कारण तुम्हाला माहिती होतं की तुमच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही. पण तुम्ही आम्हाला असं दाखवलं की आम्हीच तुम्हाला अडचणीत टाकलं. पण हे सगळं तुमचंच प्लॅनिंग होतं, जेणेकरून तुमच्यानंतर इराच्या आयुष्यात तिचे वडील तरी असावेत. हे ऐकून अंजू रडायला लागते. तेव्हा माधव विचारतो, तुम्ही सुरुवातीलाच का नाही कबूल केलं की रोशनीला तुम्हीच मारलं होतं? त्यावर अंजू म्हणते, माझ्या कॅन्सरबद्दल पोलिसांना कधीही कळू शकलं असतं आणि जर मी स्वतःचा गुन्हा कबूल केला असता तर सगळ्यांना वाटलं असतं की मी राजला वाचवण्यासाठी हे सगळे आरोप माझ्यावर घेतले आहेत. पण मी डोकं वापरलं आणि तुम्हाला सगळे मार्ग वापरू दिलेत, जेणेकरून तुम्ही हे सिद्ध करू शकाल की हा खून मीच केला होता आणि मग राज इरासोबत शांततेने राहू शकेल. हे ऐकून माधवही थक्क होतो की ही बाई तर पूर्णपणे मला फिरवत होती. यानंतर माधव तिकडून निघताना आपली रेकॉर्डिंग डिलीट करतो. त्याने हा सगळा संवाद रेकॉर्ड केला होता. त्याला वाटत होतं की तो राजला शिक्षा मिळवून देईल, पण अंजूचं सगळं खरं ऐकल्यानंतर त्याने ती रेकॉर्डिंग डिलीट करून टाकली. आणि अशा प्रकारे संपते ही गुंतागुंतीची धक्कादायक कहाणी, जिथे खून उघड होतो. पण अंजूने स्वतःवर गुन्ह्याची जबाबदारी का घेतली हे समजल्यावर आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करावासा वाटतो. कथानकाचा धागा इतका चतुर होता की सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना वाटत राहतं की कोणतं पात्र खरं बोलतंय आणि कोणतं खोटं. एकापाठोपाठ एक क्लू समोर येतात, साक्षीदार बदलतात आणि शेवटी सत्य समोर येतं. आणि तेव्हा आपणही माधवसारखे अवाक होतो. अंजूचं पात्र खास ठरलं, कारण ती ना फक्त एका आईच्या रूपात दिसते, तर एका अशा स्त्रीच्या रूपात जी स्वतःचा शेवट जवळ असल्याचं जाणून आपल्या निरागस मुलीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपल्यावर खोटा आरोप घेते. हा निर्णय तिच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि आईपणाचं उदाहरण ठरतं. माधव, तो डिटेक्टिव्ह जो शेवटपर्यंत सत्याच्या मागे लागलेला होता. जेव्हा शेवटी सगळं उलगडलं जातं तेव्हा तोही भावनांच्या गोंधळात सापडतो. त्याचं रेकॉर्डिंग डिलीट करणं ही गोष्ट दाखवतं की कायद्याच्या व्याख्येपलीकडे जाऊन माणुसकीचं एक वेगळंच रूप उभं राहतं. प्रत्येक अभिनेत्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. ही फक्त एक मर्डर मिस्ट्री नाही, ही एक इमोशनल सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, जिथे शेवटी जे समोर येतं ते कोण खुनी आहे यापेक्षा का झाला हा खून यावर जास्त प्रकाश टाकतं. जर तुम्ही अजून ही सिरीज पाहिली नसेल तर नक्की बघा आणि पाहिली असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी, ही होती क्रिमिनल जस्टिस सीझन 4ची थरारक कहाणी. अशाच रहस्यमय आणि वेधक सिरीजसाठी सबस्क्राईब करा चित्रपट व्याख्याती आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.